नाहीत काय बोलावं ते. खूप खूप आनंद होत आहे आणि थोडंसं मला म्हणजे भावनिक थोडंसं करून होत आहे, त्यामुळे काय बोलावं ते काही मला सुचत नाही. तर सगळ्यांचं प्रेम पाहून मला मी हे झालो, संघटित झालो आणि मुलांनी एवढं आम्हाला समजून दिलं नाही पुढे काय अचानक प्रोग्राम ठरवला आणि तुम्हाला यावं लागेल असं म्हणून आम्हाला सरप्राईज दिलं. आदरणीय दादा, आदरणीय आई आणि उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि सर्व शुभेच्छुक, आज आपल्या दादांचा 80वा वाढदिवस आहे. या शुभ प्रसंगी मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आजचा दिवस हा खूप खास आहे, कारण आज आपल्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेल्या आमच्या दादांचा वाढदिवस साजरा करत आहोत. आपल्याच व्यक्तींविषयी बोलणं इतकं औपचारिकरित्या हे खूप अवघड असतं, कारण एकाच वेळी सर्व भावना आठवणी एकत्र होतात आणि मन भरून येतं. दादा, आमचे आई दादा म्हणजे एक शांत, संयमी, चेहऱ्यावर नेहमीच एक स्मित हास्य असलेलं, उमद आणि नेहमीच क्रियाशील असणारं व्यक्तिमत्व. आनंदी, आरोग्याने उत्तम आयुष्य तुम्हाला जावं ही माझी इच्छा आहे. व्यक्ती असो, संसार असो, तर त्याचा एक भाग असतो की 25 वर्ष झाले तर आपण सिल्वर डिग्री म्हणतो, 50 वर्ष झाले तर गोल्डन डिग्री म्हणतो, 60 वर्ष झालं तर हिरक म्हणतो, 75 वर्ष झालं तर आपण अमृत म्हणतो. म्हणजे अमृत पेयावर तो काय स्वरूपी जातो असं त्याचा अर्थ. आणि 80 वर्षाचा झाला तर त्याला सहस्रचंद्र दर्शन म्हणतात. सहस्रचंद्र दर्शन या अर्थाने म्हणतात की त्या व्यक्तीने 80 वर्षापर्यंत 1000 पौर्णिमेचे चंद्र दर्शन घेतलेलं असतं. आणि त्या 1000 वर्ष चंद्रदर्शन की माणसं सामान्य त्यांना जवळ करणं आणि त्यांना आत्मसात करण्यासाठी गोष्ट नाही, ती कला मात्र त्यांच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट अशी की अत्यंत शिस्तबद्ध माणूस. मला ती पत्रिका वाटल्यानंतर बाजारात तुमचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी 4 शब्द लिहिलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत. त्याग, मार्गदर्शन, प्रेम. म्हणजे हे जे शब्द तुम्ही वापरले ते तंतोतंत 40 शब्द अगदी ज्यांना पुरेपूर लागू होतात. त्याला कारण असे की हा माणूस इतका गोड आहे, प्रेम आहे की तो अगदी सहज त्याच्या जवळ कोणी गेला तर त्यांचा घेऊन जातो. कायमचा आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे. 80 वर्ष पूर्ण करून 81 वर्षामध्ये पदार्पण करताना अजूनही तरुण आहे. कौटुंबिक जीवन अत्यंत यशस्वी केलेले आहे. कौटुंबिक जीवनाबरोबर सामाजिक जीवन सुद्धा यशस्वी केले. अशा पुरुषार्थ, कृतार्थ, यथार्थ जीवन जगणाऱ्या आमच्या आते भाऊला दीर्घायुष्य लाभो एवढं बोलून माझे 2 शब्द शिकतो.
ह्याच